नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? शिल्पा आज मँगो राईस बनवणार आहे. धनुषला आणि रियांशला मँगो राईस खूप आवडतो. तर मी आता स्टोअरला जाते, इंडियन स्टोअरला. तिथून हिरवे आंबे आणण्यासाठी आणि थोडंसं काही सामान आणण्यासाठी. चला तर मग आजचा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि बर्फाच्या दिवसात हाच एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो इकडे कॅनडामध्ये, की थंडीचा खूप त्रास होतो. आणि ज्या लोकांना थंडी आवडत नाही, मग त्यांना तर कॅनडा अजिबात आवडतच नाही. आपण जेव्हा यंग असतो तेव्हा हे सगळं ओके वाटतं मित्रांनो, पण हळूहळू जसं वय होत जाईल 60-70 वगैरे, मग त्यावेळेस हे अशी वेदर कंडिशन माणसाला नको वाटायला लागते. मग लोक हळूहळू कॅनडा सोडून कुठेतरी गरम देशामध्ये, जिथे गरमी आहे, बर्फ पडत नाही, अशा ठिकाणी जातात लोक. तर हे इंडियन स्टोअर आहे मित्रांनो आपल्या घराच्या जवळ. इथे भारतीय वस्तू वगैरे सगळ्या भेटतात. या स्टोअरचा व्हिडिओ मी सेपरेट एक टाकलेला आहे अगोदर. हे बघा मित्रांनो, मी शॉपमधनं सामान घेऊन आलो मँगो राईस बनवण्यासाठी. ग्रीन मँगोज आणि बाकीचं काही सामान. मँगो राईस आहे. मँगो राईस. तर धनुषला आणि रियांशला मँगो राईस खूप आवडतो मित्रांनो. तर हे काय करायचं, अगोदर असा राईस शिजवून घ्यायचा. असा भात शिजल्याच्या नंतर असे ग्रीन मँगोज घ्यायचे. आता आजकालच्या सीझनमध्ये ग्रीन मँगोज कधी पण भेटतात. तर हे ग्रीन मँगोजला काय करायचं, असं खिसून घ्यायचं. तर आपल्या इकडे मँगो सीझनमध्ये पण असं ट्राय करा मित्रांनो, कारण हिरवे आंबे आता काही दिवसानंतर चालू होतील. आणि मुलांना असं प्लेन राईसपेक्षा असं जर मँगो राईस किंवा लेमन राईस वगैरे जर केलं तर ते जास्त आवडतं. तर हा कच्चा मँगो हिरवा जो आहे तो आपण अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे. नंतर ही अशी काही शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, लसण आणि कढीपत्ता हे काय करायचं, असं तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून त्याला असं फोडणी करून घ्यायची अगोदर. तर आता या मिक्सर मध्ये असं खिसलेला हिरवा मँगो टाकायचा त्याच्यामध्ये आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. तर याला असं 4-5 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मुलांसाठी आहे म्हणून आम्ही थोडं कमी तिखट ठेवलेलं आहे. तर हा असा भात शिजून घेतल्याच्या नंतर त्याला थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये या मिक्सरमध्ये थोडं थोडं मग मिक्स करायचं प्रॉपरली. मँगो राईस तयार झालेला आहे. त्याच्यावरती अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघा लुक वगैरे किती फ्रेश आलेलं आहे. तर मुलं असं साधा प्लेन राईस वगैरे खायला नको म्हणतात, पण असा मँगो राईस जर केला तर सगळ्यांना आवडतो तो. आता आंब्याचे सीझन स्टार्ट होतील इंडियामध्ये. तुम्ही पण ट्राय करा. हिरवा मँगो घ्यायचा आणि त्याला काय करायचं, जर आंबट असेल तर जास्त चांगलं होईल. मीडियम आंबट असेल तर मग त्याच्यामुळे असा आंबूस आंबूस त्याला चांगली चव येते. दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो आणि आता जेवणाची तयारी झालेली आहे. हे बघा धनुष पाणी घेतोय. चला तर मित्रांनो, या मग जेवायला. आणि आपली अशा प्रकारे संडे स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे. तर हे बघा शिल्पाने काय काय बनवलं इथे. हा मँगो राईस बनवला. नंतर हे इकडे अशी कोशिंबीर बनवलेली आहे आणि इकडे पापड वगैरे. तर तुम्ही पण अशा प्रकारे मँगो राईस ट्राय करा. आणि याच्या अगोदर तुम्ही ट्राय केला असेल तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि बनवल्याच्या नंतर तुम्ही कसा बनवला, टेस्ट कशी लागली ते पण आम्हाला नक्की सांगा.
मग कसं झालं धनुष? मला लय आवडला. छान. तुझा फेवरेट आहे का? हो. आणखीन काय आवडतं तुला? मम्मीची दुसरी कोणती रेसिपी आवडते? मोमोज. मोमोज. बर. रियांश कशी आहे टेस्ट? चांगली. चांगली आहे का? कसं झालं? आवडलं तुम्हाला? एकदम छान. चला तर मित्रांनो, मग एन्जॉय करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मजेत राहा.